माकपच्या वतीने अमित शहा यांच्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची हकालपट्टी करा, कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अत्यंत अवमानकारक असे विवादास्पद विधान करून भारतीय जनतेच्या अस्मितेचा आणि लोकभावनेचा अनादर केलेला आहे। इतकेच नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाऐवजी देवाचे नाव घ्या असे विधान करून भारताच्या धर्मनिरपेक्षतेला ठेच पोहोचवण्याचे काम सभागृहात केले। हे अत्यंत गंभीर व लोकशाहीला मारक आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचे द्योतक आहे। जी व्यक्ती देशाचे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचा जबाबदार अशा केंद्रीय गृहमंत्री पदावर असणारे अमित शहा हे स्वतःचा कायदा भंग करून देशात अराजकता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केलेला आहे। अशा गृहमंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी सभेत निषेध केले। देशाचे गृहमंत्री म्हणतात आंबेडकर म्हणणं फॅशन झालेला। आंबेडकर आंबेडकर इतक्या वेळा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग लाभेल असे भयानक उद्गार मनोवादीचे उद्गार देशाच्या गृहमंत्री अमित शहाने केलेला। म्हणून मी राष्ट्रपतीकडे मागणी करतो, अमित शहाला गृहमंत्री पदापासून तडीपार करा आणि तडीपार केल्याशिवाय भारतीय जनता गप्प बसणार नाही। बाबासाहेबचा अपमान करणाऱ्या तडीपार अमित शहा चलत जाओ, बाबासाहेब के देश में मनुस्मृति नहीं चलेगी। या देशामध्ये आंबेडकरांचे विचार घेऊन गेल्याशिवाय, या देशामधल्या सर्वसामान्य जनतेला त्याचे अधिकार मिळाल्याशिवाय, या देशाच्या संविधानाला सन्मान मिळवून दिल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं या देशामध्ये सन्मान मिळू शकत नाही, हे आता जनतेला कळत आहे। आणि म्हणून आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही सरकारला इशारा देतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही इशारा देतोय, ताबडतोबीनं अमित शहाची हकालपट्टी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा काय गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे। अमित शहा जेलमध्ये गेल्याशिवाय, तडीपार अमित शहा जेलमध्ये गेल्याशिवाय आमची जनता स्वस्त बसणार नाही असा इशारा देतो। आणि अरे पोलिसों की तानाशाही नहीं चलेगी, अरे पोलिसों की गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी।